आज आपण एकदम सोपी आणि झटपट होणारी स्वीट डिश बनवणार आहोत, ती म्हणजे फ्रूट कस्टर्ड। आता मस्त फळांचा सीझन आहे आणि नुसती फळं खायला सुद्धा केव्हा केव्हा कंटाळा येतो। त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। नमस्कार मंडळी, मी अनुजा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। फ्रूट कस्टर्ड करण्यासाठी हे अर्धा लिटर दूध आणलं आणि ते तापवून ठेवलं आहे। आता कस्टर्ड पावडर मिक्स करण्यासाठी दुसरं नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेऊया। अर्धा बाउल दूध घेतलं। गरम दुधामध्ये जर पावडर घातली तर त्याचे गठ्ठे होतात आणि ती नीट मिक्स होत नाही। आता त्यात 4 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घालूया आणि चांगली मिक्स करून घेऊया। ही व्हॅनिला कस्टर्ड पावडर आहे। दूध अजून घट्ट हवे असेल तर आपण नंतर सुद्धा थोडी पावडर अशी दुधात घालून ॲड करू शकतो। आता दुधाखालचा गॅस चालू करूया आणि कस्टर्ड मिक्स केलेलं दूध त्यात थोडं थोडं मिक्स करूया। मिक्स करताना कंटिन्युअसली ढवळत राहायचे आहे। दूध कंटिन्युअस ढवळत राहावे, मग 4-5 मिनिटांनी ते आपोआप घट्ट होते। मी घेतलेली ही पातेली चुकून थोडी लहान आकाराची झाली। तुम्ही सुरुवातीलाच घेताना थोडी मोठ्या आकाराची पातेली किंवा कढई घ्या, म्हणजे दूध आणि दुसऱ्या कोणत्या मोठ्या भांड्यात ओतावे लागणार नाही। दूध इतपत घट्ट झाले आणि थोडे गार झाल्यावर ते आणि घट्ट होईल। आता त्यात अर्धी वाटी साखर घालूया। ही रोजच्या वापरातली स्टीलची वाटी आहे। गॅस लो फ्लेमवर ठेवला आहे। साखर घालताना हवा असल्यास गॅस बंद करावा आणि मग नंतर पुन्हा चालू करावा। साखर विरघळली की मग गॅस बंद करावा। तोपर्यंत कंटिन्युअस ढवळत राहावे। आता साखर विरघळली आहे, त्यामुळे आपण गॅस बंद करूया। हे दूध गार झाल्यावर आणि घट्ट होईल, तरी तुम्हाला वाटल्यास इथे थोडी कस्टर्ड पावडर ॲड करू शकतो। चमच्याच्या मागे असं बोट फिरवून चेक करावे, म्हणजे कस्टर्ड तयार झाले हे कळते। आता हे दूध पूर्ण गार होईपर्यंत, म्हणजे रूम टेम्परेचरला येईपर्यंत थांबावे आणि मग नंतरच त्यात फळं ॲड करावी। आता ते बऱ्यापैकी गार झाले आहे। आपण ते एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यात फळं घालूया। आपण ही एवढी फळं त्यात घालायला घेतली आहेत। त्यात डाळिंब, केळं, सफरचंद आणि संत्र आणि मोसंब आहे। संत्र मोसंब दोन्ही छान गोड आहेत। मी ह्यात ड्रायफ्रूटसुद्धा घालते। तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही ड्रायफ्रूट्स घालू शकतात। त्याच्या क्रंचमुळे फ्रूट कस्टर्ड आणखी छान लागते। आपल्या आवडीची कोणतीही फळं, सीताफळ, द्राक्ष, चिकू आणि आंब्याच्या सीझनमध्ये आंबाही घातला तरी छान लागतो। आता ह्या कस्टर्डमध्ये आपण सगळी फळं आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करूया।
सगळी फळं घातली, आता त्यात ड्रायफ्रूट्सही घालूया। सगळं व्यवस्थित मिक्स करून फ्रीजमध्ये कमीत कमी 2 तास तरी ठेवूया। मित्रांनो, तुम्हाला मी केलेले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। एकदम टेस्टी असं फ्रूट कस्टर्ड तयार झालं आहे। आता आपण ते थंडगार सर्व करूया। आजचं इझी आणि क्विक डेझर्ट तुम्हाला आवडलं ना, तर मग तुम्हीही नक्की करून बघा। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा। आवडली असल्यास एक लाईक तर नक्की द्या आणि तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये शेअरही करा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।